मोदी जे 400 पार नारा जे नेलेलं आहे त्यांना आम्हाला थांबण्यासाठी बुलढाण्यावरून एक उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न चालू आहे। बुलढाणा लोकसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। आपण पाहू शकतो की बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार सुद्धा यांनी आघाडी सुद्धा घेतलेली आहे। एक उमेदवार असा आहे की लोकशाही विकास आघाडीचा जो असलम शाह आहे, त्यांनी स्वतःची गाडी तयार केलेली आहे आणि त्यामध्ये सिलेंडर त्यांचं एक निशाणी आहे। त्या सिलेंडरचे एक लोटगाडीवरती घेऊन ते आपला प्रचार करत आहेत। एकीकडे मला बलाढ्य धनशक्तीवाले असे लोक आहेत ज्यामध्ये प्रचंड गाड्यांचा ताफा आणि पैसा खर्च केला जाते, पण मात्र एक गरीब उमेदवार आपल्या या लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेला दिसत आहे। अपक्ष उमेदवार आहेत, आपण त्यांना विचारूया आपण की नेमकी तुमचा प्रचार कशा संदर्भामध्ये कशा पद्धतीने चालू आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण अपक्ष उमेदवार आहात, कशा पद्धतीने लढत आहे तुमची आता? आमची लढत एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे। आमची लढत अशी आहे का जे उमेदवार पहिले निवडून दिलेले और त्यांना पळवण्यासाठी आम्ही उभे आहे और मोदी जे 400 पार नारा जे नेलेलं आहे त्यांना आम्हाला थांबण्यासाठी बुलढाण्यावरून एक उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न चालू आहे। तर आम्ही निवडून आल्यानंतर ते 400 पार थांबणार आहे। तुमच्या समोर आता या लोकसभेमध्ये बलाढ्य उमेदवार जे महायुतीचे उमेदवार आहेत, प्रताप जाधव सुद्धा आहेत, ते गेल्या 35 वर्षापासून या रिंगणात आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्ही आता कशा पद्धतीने लढत करणार? काय केलंय त्यांनी आतापर्यंत, तुम्हाला काय वाटतं? त्यांचा विकास काहीच नाही सर। त्यांचा विकास आम्ही आता 1200 गावामध्ये फिरून 900 गावामध्ये आम्ही दारादार पोहोचलेले आहे। दारादार पोहोचून आम्हाला प्रचारमध्ये आता सगळं माहिती भेटलेली आहे। लोक लई कटाळलेले आहे त्यांच्याशी। आता लोकांना काही गावामध्ये बहिष्कार टाकलेला आहे मतदानवर। काही लोक तर असं नाराज आहे का त्यांच्या एवढी कंडिशन खराब आहे का ते कोणाला प्रचारला येऊ देणार नाही। त्यांना समजत नाही गावाला लोकांना की सगळे वेगळे वेगळे उमेदवार उभे असतात। त्यांना असं वाटतं का एकच उमेदवार उभा असता का, आणि ते सगळे समजून लोक हकलून राहिले। मग त्यांना समजून राहिलो, आम्ही बोलून राहिलो, चांगल्या पद्धतीने सांगून राहिलो, तेव्हा आम्हाला प्रतिसाद भेटून राहिला। म्हणजे 15 वर्षापासून आम्ही मतदान दिलेले, आम्हाला म्हणते खासदार आला निवडून आला, आमचे गावाचे काम आम्हाला आतापर्यंत माहित नाही ते खासदारला तोंड पाहिलेले कोण आहे। तर आता तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या मतदारांसमोर जाणार आहात? आम्ही बेरोजगारी, विकास, आरोग्याचे बाबत, गॅस सिलेंडरची महंगी, पेट्रोल डिझेल याचे भाव कमी व्हायला पाहिजे। भाव एकदम आसमानचे छोट्यावर चाललेले असे भाव आहे। गोर गरीब गाड्या चालू शकत नाही असे भाव एकदम झालेले आहेत। और जे आता 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे नरेंद्र खेडेकरची, त्यांना डायरेक्ट सांगितलं की मी बाबरी मस्जिद पाळाले एक समोर होतो 1990 मध्ये 92 मध्ये, और ते आपल्याला सेक्युलर पार्टीचा उमेदवार म्हणतो। मग हे सेक्युलर पार्टीचा उमेदवार आहे का जे अशी डायरेक्ट जे बाबरी मस्जिद और पाळाची गोष्ट सांगतो? मग हे सेक्युलर पार्टी आहे का? मग काँग्रेसचे लोक सेक्युलर लोकांना यांना समजत नाही का? हे आमच्या लोकांना सगळं माहीत पडतील। आता याला धडा शिकाशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्ही आता किती मताधिक्याच्या फरकाने निवडून येणार असं वाटतं तुम्हाला? कसा विश्वास दाखवा? मी आता विश्वास असा आहे की जे सेक्युलर पार्टी आहे जे दावा करत होते आता सेक्युलर पार्ट्या राहिलेले नाही। आता मुसलमानाले कोणताच पर्याय नाही मला मतदान करायशिवाय। काहून का एकच मी गरीब उमेदवार, मुस्लिम उमेदवार आहे और सेक्युलर उमेदवार माझ्याकडे हिंदू, मुस्लिम, दलित सगळ्या समाजचे लोक माझ्या सोबत आहे। मला स्वतः उमेदवारी दिलेले माननीय सतीश भाऊ चंद्र रोटे ॲडव्होकेट पाटील यांना माझी उमेदवारी दिलेली आहे। यांच्यासोबत वारकरी समाज, मराठा समाज, सर्व समाज सोबत माझे आहे और मी 4 लाख मताने निवडून येण्याची इथे ग्वाही देतो। तर हे आपल्या सोबत अपक्ष उमेदवार होते, त्यांनी स्वतः व्यक्त केला विश्वास की 4 लाख मताच्या फरकाने मताधिक्याने मी निवडून येणार आहे म्हणून। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।